नमस्कार फ्रेंड्स, पाण्याचे अद्भुत आणि चमत्कारिक रहस्याच्या व्हिडिओमध्ये आपण मसारा इमोटू यांच्या एक्सपेरिमेंटद्वारे बघितले की कशा प्रकारे पाणी आपण बोललेलं सर्व काही ऐकत असते। त्याचप्रमाणे आपले विचार, आपल्या भावना हे सर्व काही पाणी स्वतःमध्ये ग्रहण करत असते आणि त्यामुळे तशीच आपली मानसिक किंवा शारीरिक स्थिती बनत असते। त्यामुळेच आपण ठरवले आहे की आता इथून पुढे प्रत्येक वेळी चार्ज केलेलंच पाणी प्यायचं आहे। म्हणूनच आपण वॉटर चार्जिंग टेक्निकच्या पहिल्या आणि दुसऱ्या पार्टमध्ये पाणी चार्ज करण्याची पहिली पद्धत आणि दुसरी पद्धत बघितली। ते व्हिडिओज तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा, खूप युजफुल व्हिडिओज आहे। मी इथे लिंक देते आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाण्याला चार्ज करण्याची तिसरी पद्धत बघणार आहोत। तीही अतिशय सोपी आणि तितकीच जास्त प्रभावी पण आहे। व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि नेहमीप्रमाणेच व्हिडिओच्या शेवटी खूप पॉवरफुल टिप्स आहेत, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या। फ्रेंड्स, पौर्णिमा आणि अमावस्या हे 2 महिन्यातले खूप महत्त्वाचे दिवस असतात। या 2 दिवसांमध्ये जास्तीत जास्त ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजेच कॉस्मिक एनर्जी प्रवाहित होत असते। चंद्र आपल्या भावनेशी जोडला गेलेला ग्रह मानला जातो। म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी जर सकाळी कोणाची तब्येत बिघडलेली असेल तर ती संध्याकाळपर्यंत 10 पट आणखी बिघडते, किंवा या उलट पौर्णिमेच्या दिवशी सकाळी कोणाची तब्येत खूप छान असेल, मूड छान असेल तर तो संध्याकाळपर्यंत 10 पट आणखी छान होतो। पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी समुद्राला भरती किंवा ओहोटी येत असते त्या चंद्राच्या एनर्जीमुळे। तर आपल्या शरीरात 70% पेक्षा जास्त पाणी आहे। जर समुद्राच्या पाण्यावर इतका मोठा परिणाम होतो तर आपल्या शरीरावर नक्कीच खूप मोठा परिणाम होतो। ही कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही आहे, सायन्सने या सगळ्या गोष्टी प्रूव्ह केलेल्या आहेत। म्हणूनच आपल्याला पौर्णिमेच्या चंद्राच्या या एनर्जीचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी एकतर आपल्याला पौर्णिमा आणि अमावस्या दोन्ही दिवशी जास्तीत जास्त वेळ मेडिटेशन करायचं आहे। बरेच लोक तर 5 तास 6 तास आणि काही लोक तर पूर्ण रात्रभर या 2 दिवसात मेडिटेशन करतात आणि त्यामुळे पूर्ण ब्रह्मांडीय ऊर्जा स्वतःमध्ये भरून घेत असतात। आणि दुसरी गोष्ट आपल्याला करायची आहे पौर्णिमेच्या रात्री ते म्हणजे आपल्याला पाणी चार्ज करून ठेवायचं आहे पुढच्या पूर्ण महिनाभरासाठी। तर हे पौर्णिमेचे पाणी चार्ज करण्यासाठी आपल्याला पाण्याचे जग्स किंवा जार्स, बॉटल्स घ्यायचे आहे आणि शक्यतो हे काचेचे घ्या। मी शक्यतो काचेचेच यूज करते स्पेशली या तिसऱ्या मेथडसाठी। आणि मग हे आपल्याला पाण्याने भरून घ्यायचे आहे आणि रात्रभर चंद्रप्रकाशात बाहेर ठेवायचे आहे। मग तुम्ही बाल्कनीत ठेवू शकता, टेरेसवर ठेवू शकता। अगदीच कोणाला शक्य नसेल तर एखाद्या खिडकीतून, जिथून तुम्हाला वाटतं की चंद्रप्रकाश घरात येतोय, अशा खिडकीतही ठेवू शकता। आणि हे आपल्याला असेच रात्रभर ठेवून द्यायचे आहे। त्यामुळे पूर्ण ब्रह्मांडातली चंद्राची जी एनर्जी आहे ते पाण्यामध्ये ॲब्झॉर्ब होणार आहे आणि हे आपलं मूनलाईट वॉटर तयार होणार आहे। खूप सोपी पद्धत आहे, काहीच टेन्शन नाही आहे। फक्त रात्रभर पाण्याने भरून हे असे आपल्याला जग्स, जार्स, बॉटल झाकून ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या आत आपल्याला हे सर्व घरात घ्यायचं आहे। झालं आपलं मूनलाईट वॉटर तयार। आता हे वापरायचं कसं, तर आपण हे पाणी रोज एक घोट पिऊ शकतो। सकाळी उठल्या पहिला घोट पिला तर खूप छान। आणि त्याचप्रमाणे आपण स्वयंपाकासाठी रोज थोडंसं पाणी त्यात ॲड करू शकतोय स्वयंपाकामध्ये। त्यामुळे पूर्ण फॅमिलीलाच या पाण्याची एनर्जी मिळेल। आणि आणखी तुम्ही जर जास्त पाणी चार्ज करून ठेवलं असेल तर चेहरा धुण्यासाठी पण वापरू शकतोय। आणखी आंघोळीच्या पाण्यातही थोडंसं मिक्स करू शकतोय। त्यामुळे एकतर चेहरा ग्लो होणारच आहे, सोबतच काही स्किनचे प्रॉब्लेम्स असतील तर तेही हळूहळू सॉल्व्ह होतील। अशा प्रकारे आपण पौर्णिमेच्या रात्री पाणी चार्ज करू शकतो। स्वतःलाही मेडिटेशन करून किंवा मून बाथ घेऊन स्वतःलाही पूर्ण चार्ज करू शकतो आहे। हे पाणी आपण पूर्ण महिनाभर यूज करू शकतो आहे। पुढची पौर्णिमा येईपर्यंत हे पाणी आपण रोज एक घोट करून थोडं यूज करायचं आहे। आता टिप नंबर 1, पौर्णिमेच्या ब्रह्मांडीय ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी पाणी तर आपण चार्ज करणारच आहोत, पण पाण्यासोबत आपण खूप गोष्टी चार्ज करू शकतोय। जसे की तुमच्याकडे जर असे क्रिस्टल्स असतील किंवा अशा प्रकारे क्रिस्टल्सचं झाडही मिळतं, जर असं झाड असेल
किंवा तुम्ही मॅजिक बॉक्स बनवलेला असेल तर या सगळ्या गोष्टीसुद्धा आपण पौर्णिमेला चार्ज करून ठेवायच्या आहे। याही गोष्टी आपण पाण्यासोबतच काचेच्या बाउलमध्ये बाहेर रात्रभर पौर्णिमेच्या प्रकाशात तशाच ठेवून द्यायच्या आहे आणि सूर्य उगवण्याच्या आत घरात घ्यायचे आहे। ह्या सर्व गोष्टीसुद्धा खूप सुंदर चार्ज होतात आणि ते आणखी आपल्यासाठी प्रभावी काम करतात। टिप नंबर 2, जर तुम्हाला तुमचं सौंदर्य वाढवायचं असेल, चेहरा ग्लो करायचा असेल तर आपल्याला पौर्णिमेच्या रात्री आपण स्वतः चंद्रप्रकाशात जास्तीत जास्त वेळ बसू शकतो। म्हणजेच चंद्राची किरणं डायरेक्ट आपल्यावर आली पाहिजे। बसून जर फक्त बसूही शकतो आणि बसून जर मेडिटेशन केलं तर सोने पे सुहागा। म्हणूनच पूर्वीच्या काळच्या महाराण्या मून बाथ करायच्या, म्हणजेच त्या रात्रभर स्वतःचं सौंदर्य वाढवण्यासाठी चंद्रप्रकाशात रात्रभर बसून राहायच्या आणि त्यामुळे त्यांचं खूप सौंदर्य वाढायचं। टिप नंबर 3 ही पौर्णिमेशी रिलेटेड नाही पण वॉटर चार्जिंग टेक्निक्सशीच रिलेटेड आहे म्हणून मी शेअर करत आहे। जर आपण पाणी अफर्मेशन्सने, मंत्राजने पॉझिटिव्हली चार्ज करू शकतो तर निगेटिव्ह गोष्टींनी पाणी निगेटिव्ह प्रकारे चार्ज होऊ शकतं। म्हणूनच आपल्या घरातले पाणी किंवा पाण्याचा साठा हा आपल्या टी जवळ नसावा किंवा टीव्हीचा आवाजही कमी ठेवायचा आहे आणि जेवताना तर स्पेशली अजिबात टीव्ही बघायचा नाही आहे, कारण तुम्हाला सर्वांनाही माहीत आहे टीव्हीवर किती सकारात्मक गोष्टी किती दाखवतात, नकारात्मक किती दाखवतात। मग त्या टीव्हीच्या आवाजानेही आपलं जेवण, आपलं पाणी चार्ज होत असतं, नकारात्मकच चार्ज होतं। म्हणून जेवताना, पाणी पिताना अजिबात टीव्ही बघायचं नाही किंवा जेवताना काही फॅमिलीसोबत आपण जेवायला बसलेलो असेल तर काही प्रॉब्लेम्स डिस्कस करायचे नाही। एकतर काही चांगल्या गोष्टी आपण एकमेकांसोबत बोलू शकतो किंवा सोपा उपाय आहे मौन धरून जेवण करा, त्यामुळे ॲटलिस्ट जेवणात काही निगेटिव्ह व्हायब्रेशन्स जाणार नाही, जेवणात आणि पाण्यातही। व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी।